जालना जिल्ह्यातील तनवाडीचे शेतकरी जगदीश शेंडगे या शेतकऱ्याने आपल्या 3 एकर माळ रानावरती खजुराची शेती करून 30 लाख रुपयाचं उत्पादन घेतलेलं आहे। या शेतकऱ्यानं 30 लाखाचं विक्रमी उत्पादन कसं घेतलं, खजुराची शेती यशस्वी कशी केली, या शेतकऱ्याची यशोगाथा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, मी हनुमान शेरे। पारंपरिक पिकाला योग्य भाव मिळत नाही, आसमानी संकट असेल, अवकाळी पाऊस असेल, त्यामुळे पारंपरिक शेती तोट्यामध्ये येते आणि शेतकरी कर्जामध्ये डुबतो। या पारंपरिक शेतीला फाटा देण्यासाठी जालना जिल्ह्यातील जगदीश शेंडगे या शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये खजूर लागवडीचा निर्णय 3 वर्षापूर्वी घेतला आणि या शेतकऱ्याने गुजरातच्या माध्यमातून इराणवरून 200 खजुराचे झाडं मागवली। त्यावेळेस खजुराच्या एका झाडाची किंमत ही 4000 रुपये जवळ एवढी होती आणि आज मी त्याला खजुराच्या एका झाडाची किंमत 6000 रुपये जवळ इतकी गेलेली आहे। या शेतकऱ्याने इराणवरून 200 झाडं मागवल्यानंतर आपल्या शेतामध्ये 25 बाय 25 3 बाय 3 बाय फुटाचे खड्डे जेसीबीच्या साहाय्याने खोदून त्यामध्ये शेणखत टाकून खजुराचे झाड लागवड केले। या शेतकऱ्यानं मेहनत घेत काबड कष्ट करत या शेतकऱ्याला 3 वर्षानंतर पहिल्यांदा खजुराचं 5 टनाचं उत्पादन मिळाल्याचं या शेतकऱ्यानं सांगितलं। त्यानंतर दुसऱ्या वर्षी म्हणजे चालू वर्षी या शेतकऱ्याला 3 एकरमध्ये 20 टनाचं उत्पादन मिळालं असून 30 लाख रुपये इतका नफा झाल्याचं या शेतकऱ्यानं सांगितलं। या शेतकऱ्यानं सांगितल्याप्रमाणे एका झाडाला किमान 18 ते 20 घडं लगाडतात आणि एका घडाचं वजन किमान 20 किलो भरत असल्याचं शेतकऱ्यानं सांगितलेलं आहे। जालना त्याचबरोबर पुणे अशा ठिकाणी या शेतकऱ्यानं 200 रुपये किलो प्रमाणे खजुराची विक्री केलेली आहे। त्याचबरोबर आपल्या शेताच्या रस्त्यावरती देखील या शेतकऱ्यानं खजूर विक्रीचा स्टॉल मांडलेला आहे। या शेतकऱ्यानं खजूर लागवडीतली एक विशेष बाब सांगितलेली आहे। पॉलिनेशन असा प्रकार आहे। खजुराच्या लागवडीमधील नर ओळखावा लागतो आणि त्यातील पावडर करून खजुराच्या घडावरती मारावं लागतं। त्यामुळे खजुराचं उत्पादन वाढतं आणि त्याचा नफा वाढायला सुरुवात होते। या शेतकऱ्याची खजूर लागवडीतून घेतलेली 30 लाख रुपयाचा नफा आपल्याला ही स्टोरी कशी वाटली आणि या शेतकऱ्यानं केलेले मेहनत, कष्ट आणि केलेला प्रयोग नेमका कसा होता हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।